नमस्कार, सुस्वागतम. मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, पार्ट बाय एअरटेल कॉमेडीचा कलगीतुरा. बरं, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी स्वागत करूयात आपल्या मान्यवर परीक्षकांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात महेशजी कोठारे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रिकामी खुर्ची. रिकामी खुर्ची तिथे कोणीतरी असतं ना नेहमी? बरं, नाही येत बहुधा. चला स्वागत करूयात आपल्या सगळ्या जोड्यांचं. जोरदार टाळ्या. बरं, सारेगम नुकतंच संपलंय, तर तुम्हाला असं वाटलं असेल की निलेश साबळेच्या पोटावर पाय द्यायला मी इथे आलोय की काय, पण नाही हो, आमची दुश्मनी तशी बाहेर. इथे धंद्यामध्ये असं काय आम्ही करत नाही. पण तरी सुद्धा आजच्या इथे येण्याचं माझं काही खास कारण आहे. काय झालंय, माझं स्वप्न खूप दिवसांनी पूर्ण झालंय. एका टूर कंपनीनं मला ब्रँड अँबॅसेडर म्हणून अपॉइंट केलंय आणि मी चाललोय ऍज अ सेलिब्रिटी अमेरिकेच्या टूरवर. आता खरं एअरपोर्टला आलोय, पण कोऑर्डिनेटर कोणी दिसत नाही, नेहमीच घोळ असतात. थांबा, त्यांना जरा फोन करतो. हॅलो हॅलो, तिसरी टूर्स? हो, तिसरी टूर्स मधूनच बोलतोय सर. आमचं ब्रीद वाक्य आहे, लग्नाचा पहिला हनीमून रंगे तिसरी संगे. बोला सर. नाही नाही, असेल मी अभि बोलतोय. हा, मग नंतर कोण बोलणार आहे? मी अभिजित खांडकेकर बोलतोय. नाही, बेस लावून बोललं म्हणून ओळखू येत नाही माणूस. कोण बोलताय ते नीट सांगा पहिल्यांदा. अहो, तुमची टूर चालली ना अमेरिकेला, त्याचा सेलिब्रिटी अभिजित खांडकेकर. हो, सॉरी सर, तुम्ही सेलिब्रिटी आहे का? सॉरी सर, मी तुम्हाला ओळखलं नाही. सॉरी सर, तुम्ही आला एअरपोर्टला? अहो, मी इथेच उभा आहे. काय, कधी निघायचं, काय करू मी पुढे? हा, आता पुढे काम करा, तिकीट काढा आणि आता आत या. मी तिकीट काढायचं? हो, प्रत्येकानं स्वतःच तिकीट स्वतःच काढायचं ना सर. अहो, पण मी सेलिब्रिटी आहे, मला काय तुम्ही तिकीट काढायला लावताय? सर, असं ठरलेलं नव्हतं सर. तुम्ही फक्त ब्रँड अँबॅसेडर आहे. तिकीट तुमचं तुम्ही काढा, नाही तर उडवी ना विमान. आता सांगतो मी तुम्हाला. नाही. दुसरी गोष्ट ऐकून घ्या, नियम ऐकून घ्या प्रवासामधले. प्रवाशांना तुमचा काही त्रास झाला नाही पाहिजे, त्यांचं व्यवस्थित मनोरंजन झालं पाहिजे, नाहीतर तुमचे पैसे देणार नाही, आधीच लक्षात ठेवा. नाही, ठीक आहे. तिकीट काढा ना, उडतोय विमान. चाललं. नाही, मी काढतो तिकीट. थांबा 2 मिनिटं, येत आहेत ते. आलो. चला. हे यांचे नेहमीचे गोळ. चला, आज जातो विमानात तिकीट काढून. तसे बरेच जण ओळखतात, पण बघूयात आता अजून किती ओळखतात आज. बुजुर्गों ने देखा ना है रे, सोचा ना है रे, रख दे निशाने पे जा, कदमों में तेरे रख दूं मेरा दिल, है बस यही अरमान. सर, माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नाहीये सर. तुम्ही विमानामध्ये माझ्या. एक मिनिट सर. हॅलो पिंकी, मी कुणासोबत आहे माहिती का? विमानात माझ्यासोबत स्टार आहेत, स्टार. सर, बाबू सर. सर, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. फू बाय फू मध्ये ढोलकी वाजवायची तुम्ही जी काय ऍक्टिंग करता ना, ती मला फार आवडते सर. सर, थँक्यू सर. भेटतो मी तुम्हाला. अरे सर, तारे सर, तुम्ही सुद्धा आज सर. क्या बात आहे सर. सर, मला खूप आवडलं सर. अरे, फूचे सगळेच कलाकार येतात वाटतं विमानानं. क्या बात आहे. बहुतेक फायनल विमानातच करायची ठरली आहे वाटतं. चांगलंय. लवकर ऑन एअर जाईल तुमची फायनल. चांगली गोष्ट आहे. क्या बात आहे. वा. अरे सर, जरा बाजूला सर ना. तुला मगापासून सांगतोय, मध्ये काय करतो तू? बस ना कुठेतरी एका ठिकाणी. हो, हे बघा, आल्यापासून ना कटकट करू नका. माझ्याकडे तिकीट आहे, हा नंबर, मी त्याच्यावरच बसलोय. एक्सक्यूज मी, विंडो सीट नेहमी माझी असते, ती माझी आहे. काय तुमची काय विंडो सीट दरवेळेस? एक बघा, रिक्षा असो, टॅक्सी असो, टेम्पो असो, ट्रक असो, विंडो सीट नेहमी मीच बुक करतो. ओ, हे बघा, ऐका, मला ना आता माझ्याशी भांडतात? नाही. माझ्याशी भांडणार तुम्ही? बापरे, यांच्याशी भांडलं तर आपले पैसे नाही मिळणार. काय शिवाय देताय? प्रवाशांची नीट बोलायचं. मी म्हणत होतो, पैसे तुम्ही भरलेत, मी भरलेत, तिकीट तुम्ही काढले, विंडो सीट मिळायला पाहिजे. थँक्यू. या बस. विंडो माणसं असतात ना, कशी घंटात नसतात, कुणी येतं विमानामध्ये. क्या बात आहे. पण एक्सक्यूज मी, तुम्ही कुठेतरी मी तुम्हाला बघितलं यार. काहीतरी स्ट्राईक होतंय माझ्या डोक्यामध्ये. तुम्ही चिमटे बंधू मिठाईवाल्यांचे ते थुकरट चिरंजीव तिथे बसलेले असतात, काही काम न करतात, तेच ना जे तिथे बसलेले असतात. आणि एक तुम्ही योजना पण आणली, भाकरी तुमची आणा, भाकरवडी आमची, तेच ना तुम्ही? करेक्ट. नाही, ते काय चिमटे बंधून थुकरट ते तसलं काही मी नाही. मी सेलिब्रिटी आहे. ओ, सेलिब्रिटी.
मला वाटलं तुम्ही सेलिब्रिटी बरोबर प्रवास करणार. एक मिनिट सर, एक मिनिट. या हॅलो पिंकी, माझ्यासोबत सेलिब्रिटी आहेत माहिती का? ते सेलिब्रिटी काय माहिती काय नाव आहे त्यांचं? हा पण सेलिब्रिटी येते. एक मिनिट मी त्यांनाच विचारतो. सर सॉरी, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. एक क्यू द्या ना मला, मी ओळखतो सर. एक क्यू. आता काय नेहमीच आहे. क्यू म्हणजे सारेगमप. नाही एवढे सगळे नको, एकच द्या ना कुठला तरी. हा एकच क्यू आहे. एकच क्यू. हा म्हणजे झी मराठी सारेगमप. झी मराठी सारेगमप. अवधूत गुप्ते, क्या बात आहे मित्रा. तोडलंच फोडलंच, टांगा फलती घोडे फरार. क्या बात आहे सर, मस्त. अवधूत गुप्ते माझ्यासोबत. अहो मी अवधूत नाही हो. वंदना गुप्ते. सॉरी मॅडम, मी तुम्हाला मिठी नाही मारू शकत, पण मी खूप मोठा फॅन आहे सर. हे बघा, ऐका, मी अवधूत नाही, मी वंदना नाही, मी अँकर आहे, निवेदक. पिंकी निवेदक आहे ते सारेगमपचं आहे. डॉक्टर निलेश साबळे. करेक्ट आहे. ओके सांगतो मी. पिंकी तुम्हाला आय लव्ह यू म्हणाली सर. नाही ते लव्ह यू बिव्यू घेतो मी, पण आता एक नीट ऐका माझ्याकडून. मी ना डॉक्टर आहे ना निलेश साबळे. नाही नक्की राग कशावर आहे? डॉक्टर नाही याच्यावर का निलेश साबळे नाही याच्यावरती? दोन्हींवर आहे राग. मी डॉक्टर निलेश साबळे नाहीये, मी अँकर आहे. बरं एक काम करा, दुसरा काहीतरी क्यू द्या ना सोप्पा. माझी या प्रियाला प्रीत कळेना. ओ माझी या प्रियाला प्रीत कळेना. एक मिनिट पिंकी, माझी या प्रियाला प्रीत कळेना फेम. शमिका आहे माझ्यासोबत. येस, मी लगेच तिला प्रपोज करतो. शमिका आय लव्ह यू. तुम्हाला जरा कमी आहे का हो? का? हा, मला दाढी आहे, शमिकाला दाढी नाहीये. मी शमिका कसा असेल? मग हा तुमचा प्रॉब्लेम आहे, माझ्यावरती कशाला ओरडता? दाढी करू द्या वाटलं तर जाऊ. ऐका काय, मी तुम्हाला ना नीट समजवतो. नीट. माझी या प्रियाला प्रीत कळेना. करेक्ट. मालिका. शमिका हिरोईन, शमिका हिरोईन आणि हिरो चिन्मय मांडलेकर. आता तो कुठून आला मध्ये? शमिकाचा हिरो चिन्मय मांडलेकर आहे ना. तू तिथं मी, जिथे जिथे मिळतं तिथे तिथे आम्ही प्रोमो बघतो सर झी मराठीवरती याचा. तू तिथं मी, चिन्मय मांडलेकर. करेक्ट, मस्त लिहिता. मी चिन्मय मांडलेकर नाहीये. मी जाऊ द्या, याला नाव सांगावंच लागेल मला. मी अभिजित खांडकेकर. माझा माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नाहीये. तू खरंच अभिजित खांडकेकर आहे? येस. एक मिनिट. हॅलो पिंकी, अभिजित खांडकेकर कोण आहे का? हा तो आहे माझ्यासोबत कोणतरी म्हणे. हा ओके, अच्छा बरं आहे, चांगलं काम करतो, अँकरिंग करतो. ओके. हॅलो सर, सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही अभिजित खांडकेकर आहे ना? इकडे काय करताय सर? विमान अमेरिकेला चाललंय ना, तर ही जी टूर आहे ज्याच्यातून तुम्ही चाललाय, ओके, त्याचा मी सेलिब्रिटी आहे. ओ माय गॉड, तुम्ही सेलिब्रिटी आहात? म्हणजे आम्ही तुमच्यासोबत प्रवास करणार आहे. करेक्ट. पॉम्पलेट वरती तुमचा फोटो होता सर, आणि म्हणूनच आम्ही बुकिंग पण केलं. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की तुम्ही आमचं सगळं मनोरंजन करणार, मज्जा करणार, आमच्यासोबत बोलणार, फोटो काढणार. खरं ना सर? खरं. सेलिब्रिटी, क्या बात आहे. टूर सेलिब्रिटी. राईट. 2 कप चहा सांगा. आलो. मी चहा आणू तुझ्यासाठी? बरोबर आहे ना, टूर सेलिब्रिटी, आमची काळजी घेतली पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी पैसे दिले तर तक्रार करीन, तुम्हाला पण पैसे मिळणार. नाही, चहाची काय गोष्ट आहे. मी मागवणार तुमच्यासाठी. हा मॅडम, जरा 1 कप चहा द्या ना. काय करावं लागतं ना मराठी कलाकारांना? काय करावं लागतंय मराठी कलावंतांना? अरे कशाला पडलो ऍक्टिंग मध्ये? ते आर्जिंग करत होतो तेच बरं होतं राव. अरे हो, तुम्ही पहिल्यांदा आरजे होता ना? हो. पुण्यातला वारजे मध्ये राहायचा. अरे जे हे बोलू शकतात ते कुणीच बोलू शकत नाहीत, असे असतात आरजे. कुठल्याही विषयावर तुम्ही बोलू शकता ना सर? हो. मस्त. कुठल्याही विषयावर बोलून माझा टाइमपास करा ना प्लीज. मी टाइमपास वाटतो का हो तुम्हाला? प्लीज माझं मनोरंजन करा, नाहीतर मी तक्रार. काय म्हणजे मी आहे ना, विचारा काय वाटेल ते. शब्द मी देणार, त्याच्यावरती बोलायचं तुम्ही. ओके हो, चला स्टार्ट. नमस्कार, गुड मॉर्निंग. तुम्ही ऐकताय तुमचं आवडतं रेडिओ स्टेशन, रेडिओ झी मराठी 98.3 FM. आणि प्रेमाबद्दल बोलायचं आता, कारण प्रेम दिन जवळ आलाय, त्यामुळे तुमच्या प्रेमाला जर प्रेमाबद्दल बोलायचं असेल तर प्रेमाच्या गप्पा माझ्याशी करायला. यो 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 यो. आणि अजून एक हे काय गुण दिले. क्या बात आहे. मस्त. पुढे चालतं. निलेश साबळे. त्याच्या ओळखीनं मी त्याला इंटरव्ह्यू साठी एकदा फोन केला होता, पण निलेश साबळे सारखा थुकरट पाऊस पडल्यानंतर जे रोमॅन्टिक वातावरण होतं, या रोमॅन्टिक वातावरणामध्ये बस प्रियकर आणि प्रेयसी छत्री थोत्रीत मारू का तुझ्या? एक्सक्यूज मी, तक्रार करेन मी.
थोत्री बाबा छत्री उघडली ना की काय रोमॅन्टिक वातावरण होतं. पाऊस सुद्धा असं वाटतं की अजून रोमॅन्टिक झालाय. एका छत्रीमध्ये प्यार हुआ फू भाई फू मध्ये सुद्धा अशा अनेक प्रकारच्या स्किट जरी वाजल्या तरी सुद्धा बंद करा कार्यक्रम. तुमच्या घरचे टीव्ही बंद करा. आपण रेडिओ शुक करून एका मुलीला बोलवा आणि नंतर तुम्हाला तिच्याशी जे बोलायचं तक्रार असेल तुमची काहीतरी छोटीशी तिच्याबद्दल, पण तरी सुद्धा हे बघा कार्यक्रम संपला. हा माझा शो आहे. माझं ऐका. अरे बंद करा. डोकं दुखतं यार. टीव्ही डोका असेल ना तर त्याच्यातून. हॅलो पिंकी, मी आलो 2 मिनिटात खाली शॉर्टकट बोल. तर असं आहे, एक काम करा त्यापेक्षा तुमची आवडती ट्यून ऐका. बजाव. क्या बात है. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिजित खांडकेकरसाठी. अभि आज आमचा सेलिब्रिटी गेस्ट आहे. जोरदार टाळ्या याच्यासाठी. अभि तू इकडे आलास, आमच्यासोबत मजा केलीस, धमाल केलीस. मला सुपरस्टारचे दिवस आठवले सगळे. थँक्यू. आज तुमच्या सोबत बस आणि ही धमाल सगळे एन्जॉय कर. जोरदार टाळ्या. थँक्यू.